फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा निरोप एकनाथ शिंदेंना भाजपने दिलाय। रामदास आठवलेंचा दावा, उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर शिंदेंनी केंद्रामध्ये यावं, आठवलेंची प्रतिक्रिया। रामदास आठवलेंच्या बाबत आदर आहे, मात्र आमच्या पक्षांचा निर्णय आम्ही घेऊ, त्यांच्या सल्ल्याची गरज नाही। मुख्यमंत्री पदाबद्दलच्या आठवलेंच्या वक्तव्यावरती उदय सामंत यांची खोचक टीका। आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल। शिंदे, फडणवीस, अजित पवार पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा निर्णय मोदी, अमित शहा घेतील। येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल, दीपक केसरकरांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघा, राज्यपालांच्या शिंदेंना सूचना। 26/11च्या शहीद श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं। शिंदे आणि फडणवीसांच्या देहबोलीमधून नाराजीचा स्पष्ट संदेश। तर मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाहीत, दीपक केसरकरांची माहिती। प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, केसरकरांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये 135 मतदारसंघांमध्ये महायुतीला 50%पेक्षा अधिक मतदान, तर एकट्या भाजपला 85 मतदारसंघांमध्ये 50%पेक्षा अधिक मतं। समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यामधल्या आमने हा शेवटचा टप्पा महिनाभरामध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार। अंतिम टप्प्यामधील कामं सुरू। समृद्धी महामार्गावरून आता मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणं शक्य होणार। मालमत्ता कर न भरणाऱ्या 3000 मालमत्ता धारकांवरती जप्ती आणि अटकावणीची कारवाई। आतापर्यंत 218 कोटी 96 लाखांची थकबाकी वसूल। राज्यामधील तापमानामध्ये चढ उतार, गेल्या 2-3 दिवसांमध्ये तापमान 12 वरून 10 अंशांवर, तर परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये 9.6 अंश तापमानाची नोंद। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस मुख्यालयामध्ये वाहिली शहीदांना श्रद्धांजली। 26/11च्या शासकीय आदरांजलीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी, फडणवीसांकडूनही शहीदांना आदरांजली। प्रदूषण मुक्तीसाठी मुंबईमध्ये सर्व वॉर्डांमध्ये रस्ते धुतले जाणार। येत्या 1 डिसेंबरपासून सर्व वॉर्डांमध्ये ही कार्यवाही वेगाने सुरू केली जाणार। अभिनेता शाहरुख खानला धमकी देणाऱ्या फैजान खानला जामीन, मुंबई पोलिसांनी रायपूरमधून केली होती अटक। मुंबईमधल्या किमान तापमानामध्ये घट, सांताक्रूज केंद्रावरती 16.8 तापमानाची नोंद, तर कुलाव्यामध्ये 22.5 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद। नाहूर रेल्वे स्टेशनवरती मराठीमध्ये बोलल्यामुळे तिकीट कर्मचाऱ्याकडून तिकीट नाकारल्याचा आरोप, मराठी एकीकरण समितीकडून नाहूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल। भिवंडीमध्ये उभ्या असलेल्या कारला अचानक आग, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याच्या पूर्वीच कार जळून खाक। माजी आमदार नरसय्या आडाम यांची राजकारणामधून निवृत्तीची घोषणा, सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीमध्ये 4थ्यांदा पराभव झाल्याच्या नंतर निवृत्तीचा निर्णय। जेवढं मताधिक्य घेतलं तेवढी झाडं लावणार, सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब देशमुखांचा अनोखा संकल्प। पुण्यामधील कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ॲक्शन मोडवर, कचरामुक्त कसबा करण्यासाठी अधिकाऱ्यांसह मतदारसंघांची केली पाहणी। पुण्यावरून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा, दुबईसाठी दररोज विमानसेवा, तर बँकॉकसाठी आठवड्यामधून 3 वेळा विमानसेवा। पंढरपूरमध्ये आज शहीद दिनाच्या निमित्ताने पोलिसांकडून रक्तदान शिबिराचं आयोजन, शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद। यावेळी उपस्थितांनी घेतली संविधानाची शपथ। चितेजवळच्या लाकडावरती पडलेल्या रक्ताच्या डागांवरून पोलिसांनी लावला हत्येचा छडा, दादासाहेब हरिहर आणि विशाल खिलारे यांना हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी केली अटक। इंदापूरमधल्या तावशी गावामधली घटना। सोलापूरच्या करमाळ्यामधील भिवरवाडीमध्ये अज्ञाताकडून केळीच्या बागेवरती तणनाशकाची फवारणी, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान।
हेमंत गोडसेंकडून त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये महापूजा आणि जलाभिषेक. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गोडसेंचं साकडं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अहिल्यानगरमधल्या विशाल गणपती मंदिरामध्ये आरती. शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी बाप्पाकडे प्रार्थना. नाशिकच्या सटाणा तालुक्यामधल्या साल्हेर किल्ल्याच्या पठारावरती दुहेरी हत्याकांड. जमिनीच्या वादामधून दोघांची हत्या. कळवण, देवळा, सटाणामधून 6 संशयित ताब्यात. लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात. मनमाड मालेगाव महामार्गावरच्या चोंडी गावाजवळची घटना. नवरदेवासह 40 ते 45 प्रवासी जखमी. धुळ्यामधल्या सुभाषनगर परिसरामध्ये घंटागाडीनं चिमुकल्याला चिरडल्याची घटना. पोलिसांनी वाहन चालकाला घेतलं ताब्यात. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संभाजीनगरच्या सुपारी हनुमानाची भाजपकडून महाआरती. भाजप पदाधिकाऱ्यांकडून हनुमानाला साकडं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून तुळजाभवानीला साकडं. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून तुळजाभवानीला प्रार्थना. कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची मांदियाळी. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. लग्नसराई सुरू झाल्यामुळे कुलदेवतेच्या दर्शनासाठी वधूवरांची गर्दी. तुळजापूरमधल्या घट्टेवाडीमध्ये एकाच घरातील तिघांच्या मृत्यूमुळे खळबळ. 2 मुलं पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये मृतावस्थेत आढळली तर मुलांची आई गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये सापडली. भाजपच्या महिला आघाडीकडून नागपूरच्या प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरामध्ये आरती. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बाप्पाकडे साकडं. बुलडाण्याच्या मेहकर शहरामध्ये 2 दिवसाच्या तणावपूर्ण वातावरणाच्या नंतर गेल्या 24 तासांपासून शांतता. शहरामधील संचारबंदी शिथिल, मात्र जमावबंदीचे आदेश लागू. बुलडाण्यामधील अंबाबरवा अभयारण्यामध्ये प्राणी बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. दररोज अभयारण्यामध्ये प्राणी दिसत असल्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह. भंडाऱ्यामध्ये 5 गोशाळेच्या 33 संचालकांच्या विरोधात गुन्हा. पोलिसांनी जमा केलेली हजारो जनावरं बनावट हमीपत्रावरती परस्पर विकली. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करून ही सर्व जनावरं गोशाळेमध्ये जमा करण्यात आली होती. नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या देवळी पेंढरी या गावाजवळ खासगी बस उलटली. बसमधून 52 विद्यार्थी प्रवास करत होते. यामधील एका 19 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू. नागपूरमधल्या सरस्वती हायस्कूलमधील विद्यार्थिनीच्या अपघाती मृत्यूवरती फडणवीसांकडून दुःख व्यक्त. एक्स पोस्ट करत फडणवीसांनी व्यक्त केली भावना. वाशिम बाजार समितीमध्ये उच्च प्रतीच्या सोयाबीनला उच्चांकी दर. 2 वर्षांच्या नंतर प्रथमच सोयाबीनला 5200 रुपयांचा भाव. सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यामध्ये ब्लॅक पॅन्थरचा अधिवास. जंगलामध्ये निवांत फिरणाऱ्या ब्लॅक पॅन्थरचा व्हिडिओ पर्यटकांच्या मोबाईलमध्ये चित्रित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.